पुण्यातील हडपसर ससाणेनगर साई बिल्डिंगमध्ये 2017 पासून गायकवाड नावाचं हिंदू कुटुंब राहत आहे। काही दिवसांनी तांबोळी नावाच्या मुसलमान व्यक्तीने एकामागे एक करत 7 फ्लॅट खरेदी करून मुस्लिम कुटुंबांना भाड्याने दिले। तिथूनच त्याचा धर्माचा धंदा चालू झाला। तो म्हणजे बाहेरचे मुस्लिम मुले मुली बोलवून हिजाब गोल टोपी घालून मोठ्या आवाजात नमाज बटन करण्याचा। गायकवाड कुटुंब या गोष्टींचा त्रास होत असल्याने तांबोळीला बोलताच तांबोळीच्या भावांनी मिळून त्या गायकवाड पती पत्नीला गंभीर मारहाण केली। त्याची तक्रार दाखल करायला गेलेल्या हिंदू कुटुंबाला न्याय द्यायचे सोडून चक्क त्यांनाच पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली। त्यानंतर त्या मुसलमानाचा माज वाढत गेला। त्या मुसलमान तांबोळीने त्या हिंदू कुटुंबाचे पिण्याचे वापराचे पाणी बंद केले। ऐन एकादशीच्या दिवशी त्या गायकवाड कुटुंबाच्या दारासमोर मांसाहारी पदार्थ ठेवायला सुरू केले। त्या गायकवाड कुटुंबाच्या घरावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। पाणी बंद केल्याची तक्रार देण्यासाठी पुणे शहर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड गेले असता पोलीस बोलतात, तांबोळी आमचे ऐकत नाही, तुमचे तुम्ही बाहेर मिटवून घ्या असे बोलतात। हे हडपसर ससाणेनगर मधील गायकवाड कुटुंब मोठ्या दहशतीखाली जगत आहे आणि त्यांनी तो फ्लॅट मुसलमानाला विकून दुसरीकडे जाण्यासाठी त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ससाणेनगर मधील त्या गायकवाड कुटुंबाला न्याय मिळेल का? नमस्कार, मी रजनी कृष्णा गायकवाड, वय 54, ससाणेनगर मध्ये राहते, गल्ली नंबर 7। माझ्या शेजारी मुस्लिम कुटुंब आहे, 2 भाऊ आहेत। त्यांच्यापासून मला खूप मानसिक धार्मिक पण माझा छळ होत आहे। गेल्या 5 वर्षांपासून माझा ते छळ करत आहे। 2019 मध्ये माझ्या नवऱ्याला त्यांनी मारहाण केली। 2021 मध्ये मला माझ्या हातातल्या बांगड्या फोडल्यात। मला शिवीगाळ केलेली आहे। 2 तक्रारी त्यांच्या विरोधात आहेत। पुन्हा एक अर्ज सुद्धा पोलीस स्टेशनला दिलेला आहे। आणि आता 3 जून पासून माझा पिण्याचा पाणी पुरवठा त्यांनी बंद केलाय। 12 जूनला फायनली त्यांनी माझा पिण्याचा पाणी पुरवठा, वापरण्याचा पाणी पुरवठा खंडित केलाय। कुठल्याही प्रकारची मला पूर्वकल्पना दिलेली नाही। आजपर्यंत मी 3 जून पासून मला पिण्याचं पाणी नाही। मी काय करायचं? मला मदत व्हावी। ऐन सणाच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी माझ्या घरामध्ये ड्रेनेजचं पाणी सोडलंय। त्यांनी 5-6 मांजरी पाळलेल्या आहेत। त्या मांजरी माझ्या दारात रांगोळी काढलेल्या रांगोळीवर येऊन संडास करतात, लघवी करतात, सगळं घाण करून टाकतात। आणि दररोज संध्याकाळी त्यांच्या घरामध्ये नमाज पठणाचे क्लासेस घेतले जातात। नमाज पठणाचा इतका जोरजोरात आवाज येतो, त्याचा मला दररोज संध्याकाळी त्रास होतो। माझी मुलगी 9वीच्या वर्गात शिकत आहे। तिला अभ्यास बरोबर संध्याकाळी 6 ते 8 ह्या वेळेत तिला अभ्यास करता येत नाही। आणि माझा जाण्याचा मार्ग सेफ्टी डोअर ओपन ठेवून, एका बाजूला सेफ्टी डोअर ओपन ठेवलाय आणि दुसऱ्या बाजूला ड्रम ठेवलाय। मला जाता येताना मला त्या दोन्ही गोष्टींचा त्रास होतो। जाण्याचा मार्ग माझा पूर्ण अडवलेला आहे। त्या घरासमोर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे, बरोबर दाराच्या समोर, ज्याची फुटेज त्यांच्या घरामध्ये जात आहे। आणि माझ्या घरामध्ये मी सुरक्षित नाही। आणि आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांनी माझ्या घरासमोर सुकट बोंबील सारखे मांसाहारी पदार्थ आणून ठेवलेले आहेत। अशा पद्धतीने मला त्रास दिला जातो। गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी सगळं गार्बेज, घरातलं रंगरंगोटीचं काम काढलं। दारासमोर माझ्या सगळं रंगरंगोटीचं काम, नको असलेलं सामान ठेवलं। मला गुढी उभारता आली नाही। माझ्या कुटुंबाला, माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका आहे ह्या लोकांपासून। मला पोलिसांकडून कुठलीही मदत मिळत नाही। मला मदत मिळावी। ब्युरो रिपोर्ट, सुदर्शन मराठी, पुणे।